चला सामन्याला सुरुवात. सामना 2 षटकाचा. गोलंदाजीला ते अनिकेत चौधरी, स्ट्राईकला ते हितेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि हा येतोय मोठा प्रहार, षटकार. पहिल्या चेंडूचे मोठा प्रहार मारायला हितेश यांनी, षटकार अनिकेत यांच्या पहिल्याच चेंडूवरती. ते चांगला प्लेसमेंट, नक्कीच चांगला एक धाव पुन्हा आणि अक्षय जात आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांचं. आणि निश्चितच एक धाव आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 7 या धावसंख्येवरती. आणि फलंदाज ते आशिष, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला फलंदाज. पुन्हा एकदा उंचावून चढवला, स्वतः अनिकेत जात आहे आणि झेल होता, झेल पकडता आला आणि खूपच चांगली अशी प्रयत्न केला होता अनिकेत यांनी आणि निश्चितच झेल काय पकडू शकला नाही. निश्चित एक धाव पूर्ण आणि धावसंख्या पोचली गेली ती 8 या धावसंख्येवरती. पुन्हा चांगला चेंडू आणि जोरदार असे हिट आणि पंचांचा रेफर आहे. आणि गडी बाद आणि रनआउटची गडी बाद होत आहे. थँक्यू डीजे. त्याला काही करायचं आहे फलंदाजांनी आणि चांगला हिट होती. चेंडू झाला 4 आणि चांगला हिट, डायरेक्ट हिट झाले आणि अतिशय चांगला चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू यष्टकीच्या हातामध्ये आणि पंचांचा इशारा वाईट, एक अतिरिक्त धाव. चला प्लीज नो मीटिंग घ्या प्लीज. पंच लक्षात ठेवा, कुठल्याही खेळाडू मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि निर्धाव चेंडू अनिकेत यांचा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा चांगला प्रहार, नक्कीच एकदा पुन्हा आणि अवि जात आहे झेलकडे, नक्कीच एकदा पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न होत आहे.
आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 11. 1 षटकांतर 1 गडी बाद. इशिका लेविना संघाची धावसंख्या दिला 11. शेवटचा षटक अंतिम षटक घेऊन येतात ते राहुल. त्याला घाई करायचा आहे प्लीज. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला घाई करायची आहे. शेवटचं षटक आहे दुसऱ्या आणि गोलंदाजी राहुल पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत. अनिकेत यांनी चांगली फलंदाजी केली. हितेश यांनी धाव झाला ती 11 आणि स्ट्राईकला ती विकी. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 12. पुन्हा जोधामाच्या प्रयत्नामध्ये निश्चितच एक धाव. धावसंख्या पोचली गेली ती 13. पुन्हा चांगला चेंडू आणि फेकी खराब. निश्चित एक धाव 2 धावा खर्च केला गेला इथे. फेकी खराब. पंचांचा लेग बाईचा इशारा आणि 2 धावा. धावसंख्या पोचली गेली ती 15. शेवटचे 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा येतात बघूया. आणि उंचावून तडवला चेंडू आणि हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. चला धावसंख्या पोचली गेली ती 21. चांगला प्रहार आशिष यांचा. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि त्रिफळा चित उडवला इकडे. चला फलंदाजाने सुद्धा घाई करा. शेवटचे 2 चेंडू आहेत. चला घाई करा. चला दर्शन गेला नवीन फलंदाज आणि आशिष हे त्रिफळाचीत झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावसंख्या झाली ती 21. अतिशय चांगला चेंडू आणि गाडी बाद. नवीन फलंदाज पंकज आणि रनआउट होत आहेत ते दर्शन. अतिशय चांगले जे फेकी किरण यांची. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज पंकज. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू आणि स्ट्राईकला ते विकी संघाचे कर्णधार. आणि शॉर्ट पिच चेंडू नक्कीच झेल होऊ शकतो इथे आणि गाडी बाद. अतिशय चला 22 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 22 धावा. सामना जिंकणारी बेनापट्टी वसई या संघाला 12 चेंडू 22 धावा.
ते राहुल आणि अविनाश आणि गोलंदाजीला आहेत ते गोलंदाज हितेश गणेशकर. बघूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करतो, बेनापट्टी वसई की इशिका 11 तरखड. स्ट्राईकला ते राहुल, नॉन स्ट्राईकला अविनाश आणि गोलंदाजीला आहेत ते हितेश गणेशकर. ते चांगला चेंडू, खोलवर चेंडू, नक्कीच एक धाव काढला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या दोन धाव्याने संघाचं खातं ओपन करतात ते राहुल गोंड. मिस फिल्डिंग झाली, नक्कीच एक धाव होती, मिस फिल्डिंग झाली आणि नक्कीच 2 धावा मिळाल्या, तिकडे 1 धाव होती. चला घाई करा. आणि फुल टच चेंडू आणि उंचावून चेंडू, नक्की जिथे गाडी बाद, अति चांगला झेल. चला नवीन फलंदाज घाई करायची आहे. थँक्यू डीजे. चला फलंदाजाने घाई करायची आहे, आपल्याकडे वेळ अतिशय कमी. आता सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 10 चेंडू 20 धावा. आणि नवीन फलंदाज गेलाय तो समीर. नवीन फलंदाज समीर हार्ड हिटर फलंदाज आहेत. पुन्हा एकदा जोरदार माझा प्रयत्नामध्ये निश्चित चेंडू, एक धाव पूर्ण आणि धाव संख्या पोहोचली गेली 3. या धाव संख्येवरती 3 चेंडू 3 धावा. अति चांगली षटक हाताळतात ते हितेश. नक्कीच नवीन फलंदाज येते अविनाश. पुन्हा फुलटा चांगला आहे. पुन्हा एकदा दुसऱ्याचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोहोचली गेली 5 या धावसंख्येवरती. चेंडू झाला 4 धावसंख्या पोहोचली गेली ती 5. आणि अविकेशाने उंचावून तडवला चेंडू. बघूया किती धावा येतात. आणि हा येतो षटकार आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 11 या धावसंख्यावरती. अतिशय चांगला असा प्रहार. पुन्हा एकदा उंचावून तडवला चेंडू. बघूया इथे किती धावा येतात. आणि बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 17 या धावसंख्यावरती. 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. सामना जिंकण्यासाठी बेनापट्टी वसई या संघाला 6 चेंडू 5 धावा. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच संध्याकाळचं सत्र झालंय आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले ते अविनाश. चला सामना 6 चेंडू 5 धावा. घाई करा प्लीज पंच. गोलंदाजीला ते विक्की. चला विक्की सामना जिंकून दाखवतो का बघूया. अनेक वेळा असे कामगिरी केलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. 6 चेंडू 5 धावा.
ते चांगला फटका लेग साईड तेवढा चेंडू निश्चित एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता तिकडे आणि 2 धावा रोखले गेला. धावसंख्या पोहोचली गेली ती 19. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. या कुठला संघ आता सुद्धा येऊ शकतो सुपर 4 मध्ये? बेनापट्टी वसई की इशिका 11 तरखड. पुन्हा एकदा फुलटा चेंडू लेग साईड तोडाला चेंडू आणि निश्चित एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया आणि सामना विजय झाला. बेनापट्टी संघ जाऊ शकतात. चला थँक्यू विजय. चला मॅन ऑफ द मॅच अविनाश यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अविनाश. 3 चेंडू 14 धावा. अविनाश अप्रतिम खेळी. अविनाश यांची मॅन ऑफ द मॅच देखील आमचे